कशा आहात? मस्त मजेत ना? चला तर आज बनवायची आहे चिकनची रस्सा भाजी झणझणीत बरं का. हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी भाजीसाठी. चिकन जे घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं. पातेलं ठेवायचं, तुम्ही कुकरमध्येही करू शकता. तेल घालायचं, तेल तापलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा छान असा परतून घ्यायचा, फक्त परतून घ्यायचा, शिजवायचा वगैरे नाही. त्याच्यामध्येच मी अर्धा टमॅटो घातलेला आहे. टमॅटो छान परतून घ्यायचं. टमॅटो परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घातली की हळद, मीठ घालायचं. खूप घालायचं नाही मीठ, कारण आपल्याला भाजीलाही नंतर घालायचं आहे. ते परतलं की त्याच्यामध्ये चिकन घेतलेलं जे आहे तेही घालून घ्यायचं. चिकन पण असं मस्त सगळं परतून घ्यायचं. म्हणजे सगळं कांदा, टमॅटो, कोथिंबीर त्याला लागतं आणि त्याची टेस्टही छान येते. सगळं चिकन अशा पद्धतीने घालून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्तही कांदा घालू शकता, तुम्हाला इथे आवडत असेल तर. सगळं मी असं मिक्स करून घेतलं आणि चिकन 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून वाफेवरच शिजवायचं. चिकन हे लगेच शिजतं आणि जेव्हा आपण त्याच्यावर ताट ठेवतो त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि गरम पाणीच ओतायचं. आपण जे वाटण तयार करायसाठी घेतलेलं होतं त्यामध्ये कांदा घेतलेला आहे, ते सगळं असं कढईमध्ये भाजून घ्यायचं. हे साहित्य घेतलेलं आहे मी खोबरं, धने, मिरची, तेजपत्ता, कोथिंबीर. कांदा जो आहे तो बारीक गॅसवर असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तो भाजला की त्याच्यामध्ये 2 काश्मीरी मिरची, तेजपत्ता, लसूण, आलं, कोथिंबीर, धणे हे सगळं भाजून घ्यायचं. बारीक गॅसवरच, मोठा गॅस हा करायचा नाही. मी याच्यामध्ये अर्धा टमॅटोही टाकते, त्याने छान टेस्ट येते भाजीला. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. हे सगळं भाजून घ्यायचं. खूप असे मसाले घालायचे नाही, गरम मसाले वगैरे, जिरी वगैरे असं काही घालायचं नाही. जिरीमुळे भाजीचा वास खूप अनबॅलन्स होतो. त्याच्यामुळे जिरी नाही घालायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे जिरीही घालू शकता. मी नाही घालत जिरी वगैरे काय. सगळे मसाले असे छान परतून घ्यायचे. ते परतल्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. तेलामध्ये जे आपण खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं घालायचं. त्याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळही घातलेली. तुम्ही फुटाणेही घालू शकता. खूप नाही घालायचे, भाजी खूप घट्ट होते मग. थोडेसेच घालायचे, 2-4च घालायचे. छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं बारीक गॅसवर. तेलही खूप ओतायची गरज पडत नाही. आपल्या इकडं वाटण भाजेपर्यंत चिकन आपलं शिजवून तयार झालेलं आहे. दुसऱ्या साईडला कढई ठेवली, तेल तापलं की त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. त्याची चव छान लागते. बेसिक मसाले इथे धना पावडर, जे मसाले आहेत त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घेतलेली आहे, मटण मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, आपला घरातला मसाला. तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. जे वाटलेलं वाटण आहे तेही घालायचं. ते पण छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि बारीक गॅसवरच सगळे मसाले भाजून घ्यायचे. मोठा गॅस हा ठेवायचा नाही. मोठ्या गॅसवर वाटण भाजलंही जात नाही, मग कच्चापणा पण जात नाही त्या वाटणाचा. त्याच्यामुळं बारीक गॅसवरच वाटण हे वाटून घ्यायचं. जेव्हा वाटणाला तेल सुटतं तेव्हा वाटण भाजलं जातं, परतलं जातं असं समजायचं. बारीक गॅसवरच ठेवायचं. अजून ह्याला तेल सुटलेलं नाही, त्याच्यामुळे मी बारीक गॅस, तुम्हाला वाटलं तर तुम्ही मध्ये आधी थोडंसं पाणी घालू शकता. अशा पद्धतीने कलर यायला पाहिजे. जेव्हा वाटणाचं तेल सोडतं तेव्हा समजायचं आपलं वाटण छान परतलेलं आहे. मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे. छान परत मिक्स करायचं. मिक्स झाल्याच्यानंतर जे चिकन शिजलेलं आहे ते घालून घ्यायचं. ते पण छान सगळं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं. भाजीमध्ये पाणी जे आहे ते गरमच घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्ही कमी जास्त तुम्हाला जसं आवडतं तसं पाणी घाला, घट्ट पातळ. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि बारीक गॅसवर जे आहे ती भाजी छान अशी उकळून द्यायची. बघू शकता भाजीला छान असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.